एवढा डब्बा रसून कुठे चाललाय तू? व्हिडिओ बनवत होताय. कुठे? सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. आता आलो मी ब्लड द्यायला, कारण ब्लड तब्येत खराब आहे थोडी. डॉक्टरने सांगितलं होतं ब्लड चेक करा, त्यासाठी आलतो. मला आता एकदम भारी माल सापडलेला आहे आणि तो मी माझ्या हातात घालून बघतो. ये ऐसे छुपा के रखा था इधर, अभी मैंने ढूंढा है वो माल, मेरे को मिला है. आता चाललोय मार्केट मध्ये. आता कुठे चालू नेमकं सांग मला. आता पहिले हलके डुलके घेत फिरते पा. मम्मी डोक्यावर पकड दाल का. टाटा. ही आहे मम्मीची घरात वापरायची चप्पल, एकदम माझी चप्पल आहे, मऊ मऊ. आणि ती मी घालून फिरतोय घरात कारण ती मला आवडली. कथा बी घालणार आहे काय बी बाईना चपला घालत तुला त्या बाईस नाही तर काय बी करत राहत. घाल ग. आईशी म्हटलं खाऊ पेंड्या मम्मीसाठी एक खाऊ आणलाय. खाऊ. हे आहे काट्यावाले बटाटे. मम्मी केवढी खुश आहे. आणि मम्मीच्या पतीने खाऊ आणलाय. मम्मी पप्पा डायरेक्ट म्हणजे असे आम्ही एवढा मोठा इकडे गेलो ते पाय पप्पा डायरेक्ट गाडीवर जातात. आता तिकडे मम्मीच्या आवडीचा खाऊ एवढे. मम्मी खुश. मम्मी को मिल रहा है प्रिंसेस ट्रीटमेंट. पायात मस्त अशी चप्पल, हा खाऊ. बसली मम्मी खात. केस थोडे खराब आहे पण ठीक आहे. का आणलंय बंधू ना काही पिशवी काय घेतो त्यासाठी खाऊ आणलाय रे. हो, काय खाऊ आणलं. अरे बाप, शेंगा. अरे बा, हे आमच्या दिलीपने शेंगा आणल्या. काही दिलीपकडे वावर आहे, त्याच्यात फक्त टावरनी तो शेंगा बी लावतो त्या वावरांमध्ये. एक सांगतो मी, म्हणजे ना तुम्ही पुण्यात रोज भेटा काही वाटत नाही, पण आपला मित्र आपला शहरातून भेटलं गेर भारी वाटतं. आज वाटतं अरे बाप, मी कोणता मोठा गड जिंकला. एवढा डब्बा रसून कुठे चाललाय तू? व्हिडिओ बनवत होताय. कुठे चालला डब्बा घेऊन? एवढा ट्युशन मध्ये. एवढा डब्बा घेऊन जाता का ट्युशन मध्ये? शिकायला जातो का खायला जातो रे? आता मधली सुट्टी होते. ट्युशन मध्ये बी मधली सुट्टी होते. हे पा गाईच, मला माझी मम्मी असे कामं लावते, पोचा माराय. एवढा पोचा मारतोय मी, मम्मी म्हणते तू काहीच काम केलं नाही. आणि असं जीवावर येते कामं करायची त्याची. पोर यांनी मदत करी का तुम्ही बापनं पोट मा असं दुखस ना गैर. दोघं जण बसले रिकामे, काम करतोय मी आणि दोघं भांडताय. म्हणजे काही तथ्य आहे का त्या गोष्टीत? काम मी करतोय, भांडता दोघं. काहीतरी